Hello. Hello friends. So we were studying the bacterial genetics, and up till now we discuss about the nature of genetic material, then Griffith experiment. Next point we discussed is the concept of gene, what is gene, which are the properties of gene, what is genotype, phenotype. Then next in last lecture we discuss about the operon, that is the model which explains the structure of gene. By taking the example of lac operon, we discuss the structure of gene as operon. Now next and very important point under the paper is genetic code. जेनेटिक कोड अतिशय महत्त्वाचं का आहे तर पूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलेली असते, त्याची प्रॉपर्टीज काय, हे जर लक्षात आलं तरच तुम्हाला जेनेटिक्स पुढे लक्षात येणार आहे. त्यामुळे जेनेटिक कोड आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपण आज सुरू करतोय. बिफोर दॅट अगेन आय रिपीट, मी परत एकदा एक रिपीट करते की हाऊ जेनेटिक मटेरियल वॉज एक्सप्रेस. जेनेटिक मटेरियल एक्सप्रेस कसं होतं हे मी 2-3 लेक्चर मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केले. कसं एक्सप्रेस होतं तर ॲज यू नो जेनेटिक मटेरियल इज द डबल स्टँडर्ड डीएनए. कुठेही गेला तरी जेनेटिक मटेरियल हे डबल स्टँडर्ड डीएनए एक्सेप्ट इन सम व्हायरसेस. फक्त काही व्हायरसेस which are RNA viruses like our COVID virus, where RNA is a genetic material. Otherwise, in all cells, it may be plant cell, it may be animal cell, it may be bacterial cell, genetic material is double stranded DNA. Now, how it get expressed? Express कसं होतं? This genetic material carries a genetic information. Yes, and this genetic information when expressed, it forms a protein. त्याच्यापासून आपल्याला प्रोटीन तयार होतं. दॅट इज द सेंट्रल डोग्मा. त्याला आपण सेंट्रल डोग्मा म्हणतो. त्याच्यात 2 स्टेप्स महत्वाच्या. दिस डबल स्टँडर्ड डीएनए वॉज कन्व्हर्टेड इनटू mRNA. सगळी डीएनए वरची इन्फॉर्मेशन mRNA वर आहे अशी आणली जाते. द प्रोसेस इज कॉल्ड अस ट्रान्स्क्रिप्शन. बरोबर आहे, त्या प्रोसेसला आपण ट्रान्स्क्रिप्शन म्हणतो. सो डबल स्टँडर्ड डीएनए इज कन्व्हर्टेड टू mRNA बाय हॅव्हिंग सेम इन्फॉर्मेशन बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. हे झालं ट्रान्स्क्रिप्शन. आफ्टर गेटिंग सिंगल स्टँडर्ड mRNA, आता ही सगळी इन्फॉर्मेशन आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन mRNA वर आणली. ही इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ रायबोझोम्स, tRNA and that mRNA, that information is converted to the polypeptide and that is called as translation. याला म्हणतो आपण ट्रान्सलेशन. सो आफ्टर ट्रान्सलेशन वी गेट द प्रोटीन. हे आपण बऱ्याच वेळेला हा एक्सप्रेशनचा बघितलेला आहे की डीएनए हाऊ इट गेट एक्सप्रेस टू द विजिबल प्रोटीन. हे प्रोटीन्स मग आपल्याला दिसायला लागतात. मग ते प्रोटीन्स मे बी हेअर प्रोटीन, दे मे बी कॅप्सुलर प्रोटीन, सेल मेम्ब्रेन प्रोटीन, एनी टाइप ऑफ द एन्झाइम, वी कॅन सी देम. सो ultimately this genetic information present on the DNA is transcribed on the mRNA. त्यामुळे 2 ठिकाणी आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन राहते. एक तर स्टोअर केलेली असते डीएनए वर आणि काही काळासाठी ती ट्रान्स्क्राइब होते mRNA वर. सो जेनेटिक इन्फॉर्मेशन इज प्रेझेंट इन डीएनए as well as it is present on the mRNA. This genetic information was written in by using 4 letters. जसे आपले इंग्लिश A to Z आहे किंवा मराठी लँग्वेज आपण क ख ग घ ते ज्ञ पर्यंत लेटर्स वापरून तयार केलेली आहे भाषा, तशी सगळी जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ ऑल लाईफ प्रेझेंट ऑन द अर्थ. मग अगदी बॅक्टेरिया पासून तुम्ही ॲनिमल ह्युमनची जरी इन्फॉर्मेशन घेतली तर ऑल इन्फॉर्मेशन is stored in the form of 4 letters, and these letters are A, T, G and C. Adenine, thymine, guanine and cytosine on the DNA. आणि तीच इन्फॉर्मेशन जेव्हा mRNA वर येते तेव्हा दिस T was replaced by U. ह्या टीच्या जागी कोण येतो? U येतो. And on mRNA there is AUGC and on tRNA, on DNA it is ATGC and on mRNA it is AUGC. So that is the letters used to store the all genetic information. Now how this, by using such only 4 letters, एवढे 4च लेटर वापरून एवढी huge information, how that information is stored in that genetic material, ते आपल्याला बघायचं. how these the properties of that genetic information. काय इन्फॉर्मेशनची प्रॉपर्टी आहे? सपोज we have a DNA. मी एक DNA काढते. Suppose this is the DNA. It has a genetic information by using, it was written in the form of ATGC base pair. Random sequence असेल, for example A G C T A G
C, A, G, T, A, C, T, C, like this. तुम्ही जरी वाचली इन्फॉर्मेशन तर यू डझंट गेट एनी मिनिंग. तुम्हाला हे वाचल्यानंतर काहीच मिनिंग मिळणार नाही. जसं हा स्टँड आहे तसंच इकडे स्टँड असणार आहे. त्याचे कॉम्प्लिमेंटरी बेसिस वर असणार आहे. ए असेल तर वर टी असेल, जी असेल तर सी असेल, सी असेल तर जी असेल, लाईक दॅट. सो दिस इज द फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन प्रेझेंट ऑन द DNA. तुम्ही जर इन्फॉर्मेशन बघितली डबल स्टँडर्ड, वी डझंट गेट एनी मिनिंग. ह्याचा काहीच आपल्याला अर्थ लागत नाही. व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ दॅट रॅन्डम सिक्वेन्स? असा लॉंग सिक्वेन्स DNA वर असतो. आणि आता तुम्हाला माहिती आहे की DNA किती मोठा सिक्वेन्स आहे. बॅक्टेरियामध्ये 1 मायक्रॉनची बॅक्टेरिया असेल तर त्याच्या 1000 पट मायक्रॉन मिलीमीटरचा 1 मिलीमीटरचा DNA असतो. आपला जर सेल मधला एखादा DNA काढला ह्युमन सेलचा तर इट इज किलोमीटर्स लॉंग. तुम्ही जर पसरवला तो असं सरळ DNA तर इट इज किलोमीटर्स लॉंग. आणि ह्याच्यावर सगळीकडे ह्या फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन लिहिलेली असते. दॅट इज द कोड लँग्वेज. ही कोड लँग्वेज आहे विच इज कॉल्ड एज जेनेटिक कोड. अँड दॅट जेनेटिक कोड हॅज सर्टन प्रॉपर्टीज. जर तुम्हाला दिसत असेल हे काहीतरी असं रॅन्डमली लिहिलंय ATGC वापरून, तरी इट हॅज सम मिनिंग, इट हॅज सम प्रॉपर्टीज. त्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहे. दिस प्रॉपर्टीज आर बेस्ट स्टडीड बाय सायंटिस्ट क्रिक. त्यातल्या बऱ्याचशा प्रॉपर्टी क्रिकनी एक्सप्लेन केल्या. नाउ विच आर द प्रॉपर्टीज ऑफ दॅट जेनेटिक कोड? नाउ फर्स्ट very important property that was found by Griffith is genetic code is triplet. Genetic code is triplet. Now what is triplet genetic code? आता सांगितलं की जे तुम्ही जर DNA सिक्वेन्स सरळ करून ठेवला एखादा तर दॅट DNA सिक्वेन्स हॅज अ रॅन्डम सिक्वेन्स ऑफ ATGC. ATGC एक रॅन्डम सिक्वेन्स तुम्हाला मिळेल. दॅट इज द कंटिन्युअस सिक्वेन्स. दॅट कंटिन्युअस सिक्वेन्स कोड्स फॉर ह्याच्यात काय स्टोअर केलंय तर इट स्टोअर्स द इन्फॉर्मेशन ऑफ अमायनो ऍसिड्स. कारण नंतर पुढे जाऊन अमायनो ऍसिड्स तयार करणारे, प्रोटीन तयार करणारे. सो दिस जेनेटिक इन्फॉर्मेशन विच इज कोडेड बाय 4 लेटर्स. त्याच्यामधले कुठले लेटर्स आहेत तर ATGC. दिस 4 लेटर्स कोड्स अबाउट 20 अमायनो ऍसिड्स. किती अमायनो ऍसिड कोड करतात तर ओनली 20 अमायनो ऍसिड्स. वी हॅव 20 अमायनो ऍसिड्स विच कोड्स बाय आवर जेनेटिक मटेरियल. म्हणजे आपल्याकडे 20 अमायनो ऍसिड्स आहेत की ज्याची इन्फॉर्मेशन जेनेटिक कोडवर लिहिलेली आहे. आता जेनेटिक कोड जो लिहिला गेलाय तो किती लेटर्सनी लिहिलाय? 4 लेटर्सनी. ATG and C. Suppose at the originally it was observed that आता 20 अमायनो ऍसिड्स साठीची इन्फॉर्मेशन आपल्याला शोधायची आहे. 20 अमायनो ऍसिडची इन्फॉर्मेशन आपण जेनेटिक कोड स्पेसिफाय करतो हे आपल्याला माहिती आहे. जेनेटिक इन्फॉर्मेशन लिहिली आहे किती लेटर्सनी? 4 लेटर्सनी. ATG and C. Now these 4 letters specify 20 amino acid. हे 4 लेटर वापरून 20 amino acid कशी स्पेसिफाय केली? ओरिजिनली इट वॉज अज्युम्ड दॅट, सुरुवातीला असं अज्युम केलं गेलं की दिस जेनेटिक कोड इज सिंगलेट. सपोज कन्सिडर करा की जेनेटिक कोड सिंगलेट आहे. काय होईल मग तर A कोड्स फॉर 1 amino acid, T codes for another amino acid, G codes for third amino acid, C codes for fourth amino acid. So we have information about the 4 amino acid, but on the other hand we are saying that there are 20 amino acid for which information is present on our DNA. आपण असं म्हणतो की 20 अमायनो ऍसिडचे 20 अक्षर आहेत DNA वर. म्हणजे 20 अमायनो ऍसिडची 20 अक्षर असतील तर आपण जर म्हटलं जेनेटिक कोड इज सिंगलेट. सिंगलेटचा अर्थ काय तर एक बेस एक अमायनो ऍसिड कोड करतो. असं जर कन्सिडर केलं तर वी हॅव ओनली 4 बेसेस. तुम्हाला माहिती आहे जेनेटिक इन्फॉर्मेशन 4 लेटरची तयार झाली आहे. त्यामुळे 4 लेटर 4 अमायनो ऍसिड्स तयार होतील. व्हॉट अबाउट रिमेनिंग 60 अमायनो ऍसिड? मग 20 पैकी 4 अमायनो ऍसिड्सचे 4 शब्द तुम्हाला सापडतील तर राहिलेल्या 16चं काय? सो प्रॉब्लेम ऑफ 16 अमायनो ऍसिड विल लेफ्ट. त्यामुळे इट इज नॉट करेक्ट. हे करेक्ट नाहीये. सो दॅट ओरिजिनली व्हेन इट वॉज अज्युम्ड दॅट genetic code was singlet, it was not accepted because singlet genetic code codes only 4 amino acid and the problem of 16 amino acid will remain as it is. So it was not accepted. Later on it was assumed that genetic code is doublet. Genetic code is doublet. Doublet means pair of 2 bases
फॉर्म्स द वन अमायनो ऍसिड. दोन बेस म्हणजे एक अमायनो ऍसिड. दोन बेसचा एक शब्द तयार होतो आणि त्याच्यापासून एक अमायनो ऍसिड तयार होतं. डबलेट जेनेटिक कोड इज नथिंग बट 2 letters, that is AT or GC codes for one amino acid. Suppose genetic code is doublet, then it will give the 16 possible combination like this: A, T, G, C. Yes. Suppose we draw the table. Yes. If I write, how many combinations we will get? A, T, G, C. AA, AT, AC, AG. So 16 different combinations we will get. TA, TT, TC, TG, GA, GT, GC, GG. Last is CA, CT, CC and CG. So suppose we consider that genetic code is doublet. तुम्ही doublet आहे जर म्हटला तर this doublet codon is nothing but 2 letters forms single word. 2 letter म्हणजे एक word आहे. 2 letter forms single codon and one codon codes for one amino acid. असं जर consider केलं तर we get 16 possible combinations. किती होतात? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. So we get 16 combinations. 16 codons मिळतील. We have now 16 different codons which has to code 20 amino acid. ह्याला कोड किती करायचे? 20 amino acid. So 16 codon codes 16 amino acid. And the problem of how many amino acid will remain? 4 amino acid will remain as it is. 16चे 16 कोडॉन वापरले जातील वेगवेगळे. 16 अमायनो ऍसिड स्पेसिफाय होतील. व्हॉट अबाउट 4 अमायनो ऍसिड? हे 4 अमायनो ऍसिड बद्दल काही सांगितले गेले नाही डबलेट कोडॉन मध्ये. सो डबलेट कोडॉन इज ऑल्सो नॉट एक्सेप्टेड. इफ कोडॉन इज डबलेट, then we get 16 possible combination of the codons, doublet codon, which code 16 amino acid म्हणजे 16, and the problem of 4 amino acid will remain, and that's why doublet codon was not accepted. Later on, Crick assumed that genetic code is triplet, which was widely accepted. Genetic code was triplet. Now what is triplet codon? Triplet means three nitrogen bases comes together to form one codon. तीन अमायनो ऍसिड एकत्र आणून किती कॉम्बिनेशन्स मिळतील ते आपल्याला काढावं लागेल. सो ट्रिपलेट कोडॉन इंडिकेट 3 बेसिस फॉर्म्स 1 कोडॉन. 3 बेसिस एकत्र येऊन एक कोडॉन तयार होतो आणि 1 कोडॉन कोड्स फॉर 1 अमायनो ऍसिड. आपल्याला अमायनो ऍसिड किती स्पेसिफाय करायचे? किती अमायनो ऍसिड साठी आपल्याला शब्द पाहिजेत? 20 अमायनो ऍसिड साठी. येस. सो वी शुड हॅव at least 20 different words. आपल्याकडे 20 वेगवेगळे शब्द पाहिजेत की प्रत्येक अमायनो ऍसिड साठी एक शब्द. सो in case of triplet codon, here triplet codon, so concept triplet means 3 nitrogen bases comes. So which are these different combinations? मग किती combinations होतील? तर here I have shown a table. इथं आपण एक टेबल दाखवले where we get the all possible triplet codons. ट्रिपलेट ची जी कॉम्बिनेशन होणार आहेत, 3 बेसिस एकत्र येऊन जी कॉम्बिनेशन होणार ती इथं आपण दाखवायचा प्रयत्न केलाय. सपोज फॉर एक्झाम्पल इकडे जे दिसतंय फर्स्ट बेस म्हटलं इथं UCAG हा पहिला बेस असणार आहे कोडॉनचा. फॉर एक्झाम्पल ट्रिपलेटचा एक कोडॉन घेऊया आपण UCA. नंतर बघा तुम्ही हा कुठे आलाय. UCA एक एक्झाम्पल म्हणून घेतलंय. UCA मध्ये U is the first base of the codon, C is the second base of the codon, and A is the third base of the codon. हा वाचन आपण 5' to 3' वाचणार आहे. UCA. आता किती पॉसिबल कॉम्बिनेशन येतील? सपोज कोडॉन इज ट्रिपलेट, we get all such possible combination. This UCAG is the first position of the codon, UCAG second position, and UCAG हे टेबल तुम्ही थोडंसं नेटवर सर्च करा, तुम्हाला मिळेल आणि सगळे पॉसिबल कॉम्बिनेशन्स मिळतील. when we draw this table, तुम्ही जर काउंट केलं हे कोडॉन्स, तर नंबर ऑफ पॉसिबल
combinations of the triplet codon we get is 64. किती पॉसिबल कॉम्बिनेशन्स मिळाले आपल्याला 64. 64 कशी प्रत्येक तुम्ही जर नीट बारकाईने बघितली तर प्रत्येक चौकोनात 4 आहेत. 1 2 3 4 4 चूक 16 आणि परत ही 4 1 2 3 4 ही 4 चूक 16 16 चूक 64. सो वी गेट द 64 पॉसिबल कॉम्बिनेशन. इथं कसं केलंय आपण पहिला बेस यू, दुसरा बेस यू 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 आणि तिसरा बेस इथला यू. तशी पहिली कोडॉन तयार होईल यू यू अँड यू. दुसरा कोडॉन कुठला परत पहिला बेस यू, दुसरा बेस यू आणि तिसरा बेस इकडचा सी येईल यू यू अँड सी. थर्ड कोडॉन कुठला यू पहिला बेस, दुसरा बेस परत यू आणि तिसरा बेस इथला ए. सो यू यू अँड ए. आणि थर्ड चौथं कॉम्बिनेशन कुठलं असेल यू पहिला बेस, दुसरा बेस यू 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 आणि चौथा त्याचा तिसरा बेस कुठला असेल जी असेल यू यू जी. या पद्धतीने तुम्ही जर कॉम्बिनेशन करत गेला एक्झाम्पल म्हणून आपण इथलं घेऊया त्या ह्या चौकोनातलं. त्या चौकोनामधला पहिला बेस कुठला आहे सी आहे. सी पहिला बेस आहे, दुसरा जी आहे त्यामुळे सी जी यू, दुसरा परत सी जी सी, सी जी ए, सी जी जी. सो दॅट इज द वी गेट द सच टाइप ऑफ कॉम्बिनेशन. समजा आपण हे टेबल हे हा चौकोन घेतला तर ह्याच्यामध्ये पहिला बेस कुठला आहे ए. मी इकडे पहिले बेसेस लिहिलेत कोडॉनचे, वर जे लिहिले ते सेकंड पोझिशन आहे कोडॉनच्या बेसची आणि तिसरं जे आहे इकडे जे लिहिलंय प्रत्येक चौकोनात यू सी ए जी, यू सी ए जी हे तिसरी पोझिशन आहे कोडॉन मध्ये. सपोज आपण हे घेतोय त्याच्यातला पहिला कोडॉन ए असणार आहे, प्रत्येक वेळेला तो ए असेल, दुसऱ्या पोझिशनला सी असेल ए सी आणि इकडे यू ए सी यू, दुसरं कुठलं आहे सी ए सी इकडचा सी ए सी इकडचा ए सी ए सी जी. सो तुम्ही जर टेबलचं ऑब्झर्वेशन केलं तर वी गेट द 64 पॉसिबल कॉम्बिनेशन. आपल्याला 64 वेगवेगळे कॉम्बिनेशन मिळतात. आणि अल्टिमेटली असे जर 64 शब्द तुमच्याकडे असतील, 64 कोडॉन्स असतील तर 64 कोडॉन्स कॅन इझिली कोड्स अवर 20 अमायनो ऍसिड. आपल्याला अमायनो ऍसिड किती काय हे करायचे अमायनो ऍसिड्स किती आपल्याकडे 20 अमायनो ऍसिड्स आहेत. वी रिक्वायर 20 डिफरंट वर्ड्स टू स्पेसिफाय 20 अमायनो ऍसिड. 20 अमायनो ऍसिड स्पेसिफाय करणारे 20 वेगळे शब्द पाहिजेत. इथे वेगळे शब्द किती मिळाले आपल्याला 64. सो 64 पॉसिबल कोडॉन्स कॅन इझिली कोड्स 20 अमायनो ऍसिड. म्हणजे 64 कोडॉन्स जर तुमच्याकडे असतील वेगळे वेगळे तर इट कॅन इझिली कोड 20 अमायनो ऍसिड. लक्षात आहे. सो दॅट इज हाऊ दिस ट्रिपलेट कोडॉन वॉज ऍक्सेप्टेड. त्यामुळे हे ट्रिपलेट कोडॉन हा कन्सेप्ट ऍक्सेप्ट केला गेला. दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी. जेनेटिक कोड इज ट्रिपलेट. आणि ट्रिपलेट म्हणजे काय तर ह्या पद्धतीने बाय इन द ट्रिपलेट कोडॉन 3 बेसेस फॉर्म्स 1 कोडॉन. 3 बेसेस 1 कोडॉन तयार करतो. आणि हे जे कॉम्बिनेशन तयार होतात ते आपण इथे दाखवलेत. जर 3 कोडॉन्स 3 अमायनो ऍसिड एकत्र आणले, 4च लेटर्स आहेत आपल्याकडे ए टी जी अँड सी. या 4 लेटरचे 3 त्याचे कॉम्बिनेशन केले आपण तर एवढे 64 कॉम्बिनेशन्स आपल्याला मिळतात. and these 64 combinations can easily code the 20 amino acids. Yes, so this is the first property. Genetic code is triplet. त्यामुळे ही जी इन्फॉर्मेशन लिहिलेली मगाशी मी दाखवलेली डीएनए वरची ए टी जी सी जो रॅन्डम सिक्वेन्स लिहिलेला तो वाचना कसं वाचणार तुम्ही तर 3 लेटर्स एकत्र करून एक शब्द आणि एक शब्द म्हणजे एक कोडॉन and 1 codon म्हणजे 1 amino acid. 1 codon for 1 amino acid. So that is called as triplet codon. Now next is property, and this is very important property of the genetic code is degenerative. Genetic code is degenerative. Now what is degenerative property of the genetic code? काय property मग degenerative? तर here we have 64 possible codons. Out of 64, तुम्ही जर 64 तुमच्याकडे शब्द आहेत वेगवेगळे 64 codons आहेत. It was observed that out of 64, 61 specify 20 amino acid. ह्यातले फक्त कामाला आपल्याला किती येणार आहेत 61. राहिलेले 3चं काय करणार मग रिमेनिंग 3 codons are the nonsense codon. They do not code any amino acids. These are the nonsense codon. So
Among 64, 61 are the functional codon. They codes 20 different amino acid, and remaining 3 codons do not code any amino acid. राहिलेले 3 codon कुठलेच amino acid कोड करत नाही. आता 64 codons आहेत. Sir, 61 codons are there. We have 61 possible combinations, 61 codons, आणि आपण काय म्हणतोय, they codes for 20 अमायनो ऍसिड. त्यांना कोड किती करायचे, फक्त 20 अमायनो ऍसिड, आणि राहिलेले 3 जे कोडॉन्स आहेत आउट ऑफ 64 3 आर नॉनसेन्स कोडॉन, ते आपण नंतर बघणार आहे. नाउ वी हॅव लार्ज नंबर ऑफ कोडॉन्स, मच नंबर ऑफ कोडॉन्स अँड लेस नंबर ऑफ अमायनो ऍसिड्स. एक कोडॉन एक अमायनो ऍसिड असं जर म्हटलं तर वी हॅव मोर नंबर ऑफ कोडॉन्स दॅन लेस नंबर ऑफ अमायनो ऍसिड्स. अमायनो ऍसिडचा नंबर कमी आहे. अजम्पशन काय, 1 कोडॉन कोड्स फॉर 1 अमायनो ऍसिड. एक कोडॉन म्हणजे एक कोडॉन एक अमायनो ऍसिड कोड करतो असं जर म्हटलं आपण तर वी हॅव 61 कोडॉन्स, दॅट इज मच मोर नंबर ऑफ कोडॉन्स आर देअर अँड ओनली लेस नंबर ऑफ अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड आपल्याकडे फक्त 20 अमायनो ऍसिड्स आहेत. ह्याचा अर्थ काय, इट मीन्स दॅट 1 अमायनो ऍसिड गेट कोडेड बाय मोर दॅन 1 कोडॉन. लक्षात येते, 1 अमायनो ऍसिड गेट कोडेड बाय मोर दॅन 1 कोडॉन. That is called as degeneracy of the code. त्याला म्हणतात degeneracy code. ह्या टेबल मध्ये तुम्हाला दिसेल. फॉर एक्झाम्पल सपोज दिस ल्युसीन, इथे ल्युसीन दिसते तुम्हाला. मी इथं चारहीच्या इथं हे केलंय, ब्रॅकेट केली आणि त्याच्या पुढे ल्युसीन दिले. त्याचा अर्थ काय, CUU, CUC, ऑल दिस 4 कोडॉन्स कोड्स फॉर सेम अमायनो ऍसिड ल्युसीन. त्यामुळे सिक्वेन्स मध्ये एखादा जर सिक्वेन्स असा असेल, फॉर एक्झाम्पल दिस इज द DNA सिक्वेन्स ऑफ नायट्रोजन इज बेसिस ऑन mRNA, AUGCC UU, या एक कोडॉन लिहिला. देन अगेन AGC CAC and CUCACC like that. एक दुसरा लिहिला. सपोज दिस इज अ रॅन्डम सिक्वेन्स. हा एक रॅन्डम सिक्वेन्स असेल. व्हॉट इज डिजेनरेसी, डिजेनरेसी म्हणजे परत परत तेच तयार होणं, दॅट इज डिजेनरेसी. व्हाय देयर इज डिजेनरेसी, बिकॉज अमायनो ऍसिड, नंबर ऑफ अमायनो ऍसिड इज व्हेरी लेस अँड वी हॅव व्हेरी लार्ज नंबर ऑफ कोडॉन्स. जवळजवळ 61 वेगळे शब्द आहेत आपल्याकडे आणि त्यांना फक्त कोड किती करायचे आहेत, 20 अमायनो ऍसिड. सो 1 अमायनो ऍसिड गेट कोडेड बाय मोर दॅन 1 कोडॉन and that was shown in this figure. तुम्ही हे जर टेबल मध्ये बघितलं, हे आपण एक्झाम्पल घेतले, ल्युसीन इट गेट कोडेड बाय 4 डिफरंट कोडॉन्स. त्याला 4 वेगळे कोडॉन्स आहेत, चारही काय कोड करतात, ल्युसीन. ह्या सिक्वेन्स मध्ये जिथं CUC वाचेल तिथे ल्युसीन तयार होईल. तुम्ही पुढे गेला, इथं परत इथं बघा CAC CUC वाचले की परत ल्युसीन तयार होणार. मग ल्युसीन साठी 4 कोडॉन आहेत. जिथे जिथे जे कोडॉन ल्युसीनचे कोडॉन येतील तिथे तिथे ल्युसीन तयार होणार आहे. कोडॉन बदलणार आहे पण चारही कोडॉन्स कोणाचे होते, ल्युसीनचे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ल्युसीन तयार होईल जिथे ल्युसीनचे कोडॉन्स येतील. ल्युसीन इज अमायनो ऍसिड, दॅट इज कॉल्ड एज डिजेनरेसी. कोडॉन चेंज झालाय, CUU CUC, पण तयार करताना त्याने परत ल्युसीन तयार केलं कारण हे दोन्ही कोडॉन कोणाचे, ल्युसीनचे आहेत. सो दिस इज कॉल्ड एज डिजेनरेसी. व्हाय देयर इज डिजेनरेसी, बिकॉज less number of amino acids are there which get coded by more number of amino acid, more number of codons. Codons आहेत 64 आणि कोड करायचे फक्त 20 अमायनो ऍसिड. त्यामुळे 1 अमायनो ऍसिड गेट कोडेड बाय मोर दॅन 1 कोडॉन. फॉर एक्झाम्पल आता इथं आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. मी इथं ल्युसीन दाखवले, ल्युसीन आता एक्झाम्पल घेतला आपण. हे 4 कोडॉन्स तर ल्युसीनचे आहेतच, त्याच्यानंतर इथेही वर ल्युसीन दिलेलं. हे 2 कोडॉन्स आणि हे 4 कोडॉन्स, एकूण 6 कोडॉन्स ल्युसीनचे. सो ल्युसीन गेट कोडेड बाय 6 कोडॉन्स. त्यामुळे हे 6 कोडॉन जिथे जिथे येतील तिथे तिथे परत परत ल्युसीन तयार होईल. परत परत ल्युसीन म्हणजे डिजेनरेट, ल्युसीन डिजेनरेट होते, परत परत तयार होते. कोडॉन जरी चेंज झाला तरी तो दुसरा कोडॉन कोणाचा, ल्युसीनचा. सो ल्युसीन हॅज 6 कोडॉन. आणखीन एक एक्झाम्पल आहे इथं अर्जिनाइन. अर्जिनाइन हे 6, अर्जिनाइन मध्ये पण 6 कोडॉन आहेत, 1 2 3 4 हे 4 कोडॉन, आणि AGA AGG हे दोन्ही कोडॉन अर्जिनाइनचे. सो अगेन अर्जिनाइन गेट कोडेड बाय 6 डिफरंट कोडॉन्स. तसंच फॉर एक्झाम्पल दिस सेरीन, हे आपण सेरीन घेऊया.
serine get coded by these four codons UCU, UCC, UCA, UCG. 4 codons code single amino acid, that is serine. त्यामुळे कुठेही 4 कोडॉन आले तरी काय कोड होणार आहे, सेरिनस कोड होणार आहे. देन इन केस ऑफ सम अमायनो ऍसिड, काही अमायनो ऍसिड असतात की एकच कोडॉन आहे त्यांना, आणि विच आर दीज 3 अमायनो ऍसिड्स, कुठले कुठले ते अमायनो ऍसिड्स आहेत, तर द अमायनो ऍसिड्स आर, बघा बरं तुम्हाला सापडते का याच्यात की तुम्ही हा वर्कआउट करा, नेटवर शोधून काढा टेबल, आणि एकच अमायनो ऍसिड, एकच कोडॉन आणि एकच अमायनो ऍसिड, असं कोणतं अमायनो ऍसिड की ज्याला एकच कोडॉन आहे ते मला सांगायचं. नंतर आणखीन एक सांगायचं याच्यात, अमायनो ऍसिड्स कुठले 20 अमायनो ऍसिड्स आहेत. आता इथे नावं लिहिलेली आहेत, फिनिलॅलॅनिन, ल्युसीन, आयसोल्युसीन, मिथिओनाइन, मिथिओनाइनला एकच कोडॉन आहे, व्हॅलिन, सेरिन, प्रोलिन, थ्रिओनाइन, अॅलॅनिन, टायरोसिन, हिस्टिडीन, ग्लुटामाइन, aspartic acid, lysine, ही सगळे जे लिहिले these are the 20 अमायनो ऍसिडची नावं, and this property is called as degenerative. लक्षात आलं, degenerative म्हणजे काय, तर 1 amino acid get coded by more than 1 codon. So more codons are present for single amino acid. Out of 64, 3 codons are nonsense codon which cannot code any amino acid. त्यांना nonsense का म्हणतात, they do not code any amino acid. इथे दाखवलं टेबल मध्ये, तुम्हाला सापडतात का बघा, which are the nonsense codon. One is UGA, it codes for amber. Amber हे अमायनो ऍसिड नाहीये, त्याला तो नाव दिले ह्या कोडॉनला UGA. Second is UAA is the occur, and UAG is the amber. Amber, amber and amber, these are the 3 nonsense codon which cannot code any amino acid. हे कुठलेही अमायनो ऍसिड कोड करत नाही, त्यांना त्यांची स्वतःची नावं दिलेली आहेत. These are the nonsense codon. आणि राहिलेली जी 64 मधली राहिलेली कॉम्बिनेशन आहेत, म्हणजे 61 राहिली, 63 मधली ही 3 गेली, 64 मधली राहिली किती, 61. इट कोड्स फॉर एनी 1 अमायनो ऍसिड. प्रत्येक एक कुठला तरी अमायनो ऍसिड कोड करतोय, आणि एक अमायनो ऍसिड गेट कोडेड बाय मोर दॅन 1 कोडॉन. सो दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज डिजेनरेटिव्ह प्रॉपर्टी. ह्या 2 महत्वाच्या प्रॉपर्टी आहेत. तुम्ही थोडंसं ह्या प्रॉपर्टी टेबल बघा नेटवरून, आणि ह्या प्रॉपर्टी लक्षात येतात का बघा. डिजेनरेटिव्ह अँड जेनेटिक कोड इज triplet. Now third property is genetic code is non-overlapping. Genetic code is non-overlapping. Now what is non-overlapping? Suppose we have a sequence. आपल्याकडे एक sequence असं कन्सिडर करा, 5' to 3'. ह्या पद्धतीने तो वाचायचा. For example, we have a sequence of AGC UAC. 2 कोडॉन्स येते, हे रीड कसे करणार, इट इज ट्रिपलेट. ट्रिपलेट मीन्स AGC UAC. AGC codes for 1 amino acid and UAC codes for another amino acid. That is the genetic code is triplet. Now how it is non-overlapping. याला non-overlapping कसं म्हणतात, तर originally it was supposed that genetic code is non-overlapping. सुरुवातीला हा non-overlapping असं म्हटलं जायचं. Non-overlapping मध्ये काय होईल, suppose we read AGC, it will form 1 amino acid. Non-overlapping म्हणजे या पद्धतीने. Then CGU, it codes another amino acid. Then third CUA, it codes 3rd amino acid. And last UAC, it codes 4th amino acid. This property is called as non-overlapping property. याला म्हणतात non-overlapping property. Non-overlapping property. This one is the non-overlapping. Sorry, it is overlapping. वरचे दाखवतो आपण ते overlapping. Overlapping चा अर्थ काय, तर in the overlapping codon, 1 base get read in the more than 1 codon. म्हणजे फॉर एक्झाम्पल AGC एकदा वाचला तुम्ही, एक कोडॉन तयार होईल. परत GCU अनदर, CUA 3rd कोडॉन, आणि UAC 4th कोडॉन. GCU हे एका कोडॉन मध्ये आहे, दुसऱ्या कोडॉन मध्ये आहे, हा तिसऱ्या कोडॉन मध्ये आहे. सो 1 बेस गेट रीडेड इन मोर दॅन 1 कोडॉन. एक बेस एकापेक्षा जास्त कोडॉन मध्ये वाचला जातो. फॉर एक्झाम्पल AGC मध्ये एक इथं वाचला गेला पहिल्या कोडॉन साठी, GCU दुसऱ्या कोडॉन मध्ये जी वाचला गेला. C चं तसंच आहे, C हा पहिल्या ठिकाणी पण वाचला गेला, AGC मध्ये पण, GCU मध्ये पण वाचला, आणखीन CUA ह्या तिसऱ्यामध्ये पण तो 1 base get read in the 3 codon. This is called as overlapping codon.
आणि नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे काय, तर वन बेस रीड इन वन कोडॉन. एक बेस एकदा वाचला की एकाच कोडॉन मध्ये येतो. फॉर एक्झाम्पल AGC कोड्स फॉर 1 अमायनो ऍसिड, UAC कोड्स फॉर 2 अमायनो ऍसिड. इन केस ऑफ नॉन ओव्हरलॅपिंग सिक्वेन्स ऑफ 6 न्यूक्लियोटाइड, हे 6 न्यूक्लियोटाइड, सिक्वेन्स ऑफ 6 न्यूक्लियोटाइड कोड्स फॉर 2 अमायनो ऍसिड, दिस इज कॉल्ड एज नॉन ओव्हरलॅपिंग. ह्याला म्हणतात नॉन ओव्हरलॅपिंग. सिक्वेन्स 6 बेसचा सिक्वेन्स असेल तर 2च अमायनो ऍसिड मिळतील. आणि तुम्ही जर ओव्हरलॅपिंग असं म्हटलं तर 6 बेसचा सिक्वेन्स तुम्हाला 4 अमायनो ऍसिड देईल. विच इज ट्रू. ह्यातला करेक्ट कुठला आहे, तर दिस वन इज करेक्ट. हे करेक्ट आहे. का करेक्ट आहे, तर when it was observed that if there is mutation, ह्या एकाच जर म्युटेशन झालं, सपोज C चेंज झालं, तर इट वॉज ऑब्झर्व देर शुड बी चेंज इन, समजा ओव्हरलॅपिंग कोडॉन असेल आणि C बदलला, सीच्या जागी सपोज A आला असं कन्सिडर करा, तिच्या जागी A आला, C गेला आणि A आला, म्युटेशन झालं. आणि ओव्हरलॅपिंग कोडॉन असेल तर काय होईल, जिथे जिथे C आलाय ऑल दॅट कोडॉन्स गेट चेंज. हे सगळे कोडॉन चेंज होतील. पहिला कोडॉन चेंज होईल, दुसरा कोडॉन चेंज होईल आणि तिसरा कोडॉन चेंज होईल. सो सिंगल म्युटेशन ऍट वन बेस चेंजेस 3 अमायनो ऍसिड. बरोबर आहे. दिस इज कॉल्ड एज ओव्हरलॅपिंग कोड. बट इट वॉज नॉट ऑब्झर्व्ड. युजली अ सिंगल चेंज, हा असा जर बदल झाला, सिंगल चेंज ऍट वन बेस अफेक्ट ओनली 1 अमायनो ऍसिड. असं जर म्युटेशन झालं तर इट वॉज ऑब्झर्व्ड दॅट एकच अमायनो ऍसिड अफेक्ट होतो. अँड दॅट इज अ प्रूफ दॅट जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग अँड दिस इज फॉल्स. जेनेटिक कोड हा कधीही ओव्हरलॅपिंग नसतो. इट इज ऑलवेज नॉन ओव्हरलॅपिंग because it was proved that mutation at one base only affect one codon, and that is the proof for non-overlapping codon. So genetic code is non-overlapping. This is our third property. Then next is this super property here. Next and very important property of the genetic code is comma-less. Genetic code is comma-less. Notice comma-less. Suppose we have the sequence of bases like this. Suppose this is the DNA or RNA having 5' to 3', एक सेगमेंट आहे जीनचा having the 6, आपण 6 आपल्या कम्फर्ट साठी घेतोय 6 बेस सिक्वेन्स, फार पुढे जाईल म्हणून. एक रॅन्डम सिक्वेन्स आहे हा. दिस रॅन्डम सिक्वेन्स शुड बी रीड. हा वाचताना कसा वाचणार आहे तुम्ही, तर इट शुड बी लाईक दिस. Suppose this is the sequence. There, this sequence can be read like GCG AGC, like that. GCG AGC. There is no any comma or there is no any intervening space between the two codons. There should not be any gap. There should not be any comma, or there should not be any base left between the two codons. Codons are linear arrange on the mRNA or DNA किंवा mRNA वर तुम्हाला कोडॉन्स लिनियर मिळतात. 2 कोडॉनच्या मध्ये कुठलाही गॅप नसतो, कुठलाही कॉमा नसतो, और देयर इज नो एनी स्पेस. कोणताही स्पेस नसतो. इट इज कॉल्ड एज कॉमालेस कोडॉन. त्याला म्हणतात कॉमालेस. दॅट इज अ सिंपल प्रॉपर्टी. जेनेटिक कोड इज कॉमालेस. त्यामुळे तुम्ही जर अशी इन्फॉर्मेशन लिहिली तर इन्फॉर्मेशन AUGCCGA UCGGCACG काही असेल इन्फॉर्मेशन, तर दिस इज द लिनियर सिक्वेन्स. आणि वाचताना कसं वाचणार, AUG ACG AGA ACG लाईक दॅट. आणि मध्ये कुठलाही गॅप नसेल. सो इट इज कॉल्ड एज कॉमालेस कोडॉन. अँड लास्ट प्रॉपर्टी, जेनेटिक कोड हॅज अ पोलॅरिटी. Polarity means it has a particular direction of, or it has some reading frame. त्याला काहीतरी reading frame आहे. Suppose this is a random sequence 5' to 3'. That information should get read from this 5' to 3' direction. Polarity कुठून कुठे असते, तर 5' to 3'. Genetic information always read from 5' to 3'. आता 5' end 3' end हे एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ DNA जर बघितलं तुमच्या तर लक्षात येईल. 5' end म्हणजे 5' end म्हणजे काय आणि 3' end म्हणजे काय, ते थोडंसं स्ट्रक्चर रिवाइज करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बट इज 5' end and 3' end. So genetic code has a polarity
हा जर रॅन्डम सिक्वेन्स तुमच्या समोर असेल तर यू शुड रीड दॅट सिक्वेन्स फ्रॉम 5' एंड टू 3' एंड. तुम्ही उलटा वाचू शकत नाही. सपोज वी हॅव अ सिक्वेन्स. मी एक पोलॅरिटीचं एक्झाम्पल देते. सपोज we are discussing about the polarity. Genetic code has a particular direction. Polarity कुठं 5' to 3' polarity असते. N terminus end to C terminus. 5' end ला amide end फ्री आहे आणि 3' end ला कार्बोनिल एंड. म्हणजे इकडे एक NH2 ग्रुप फ्री असतो आणि इकडे कार्बोक्सिल ग्रुप फ्री असतो. त्यामुळे 3' end हा C terminus end आहे. 5' end हा N terminus end आहे. Suppose we have a sequence like this. शेजारी टेबल आहे त्याच्यात बघा कुठले अमायनो ऍसिड आहे and the direction is 5' to 3'. So from which direction you will get the amino acid? Amino acids will form from 5' to 3'. तुम्ही जर इकडून वाचला सिक्वेन्स तर कोणता अमायनो ऍसिड आहे? AU म्हणजे फिनिल ॲलॅनिन आहे आणि ट्रिपल A is the lysine. पण ट्रिपल ए तुम्ही इकडून वाचला तरी ट्रिपल ए आहे, इकडून वाचला तरी ट्रिपल ए आहे. बट असं कधी होत नाही. पोलॅरिटी मीन्स दिस इन्फॉर्मेशन दॅट इज दिस पर्टिक्युलर सिक्वेन्स always get read from AAAUUU. It forms lysine first and phenylalanine later. पहिल्यांदा कायम लायसिनच तयार होईल, फिनिलॅलनिन. तुम्ही जर उलटा वाचायला गेला तर UUU अगेन कोड सेम अमायनो ऍसिड आणि हा पण तोच अमायनो ऍसिड कोड करेल. बट फिनिलॅलनिन विल नॉट फॉर्म. पहिल्या फिनिलॅलनिन कधीच तयार होणार नाही. पहिले लायसिनच तयार होईल अँड इट वॉज फॉलोड बाय फिनिलॅलनिन. सो जेनेटिक कोड ऑलवेज गेट रीडेड फ्रॉम 5' to 3'. दॅट इज कॉल्ड एज पोलॅरिटी. तर अशा ह्या 5 प्रॉपर्टी आपण डिस्कस केल्या. आणखीन 7 वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. आता कोणत्या बघितल्या? जेनेटिक कोड इज ट्रिपलेट. दॅट इज 3 नायट्रोजन बेसेस फॉर्म्स 1 कोडॉन. 1 कोडॉन कोड्स फॉर 1 अमायनो ऍसिड and these are the possible combinations of the codon. असे जर बघितले तुम्ही तर 64 कॉम्बिनेशन मिळतील. among 64 3 are nonsense codon. हे जे 3 दाखवते हे nonsense codon आहे and 61 are sense codon which codes for the amino acid. So genetic code is triplet. Second one is genetic code is degenerative. Degenerative means a single amino acid get coded by more than 1 codon. बरोबर. Third one is genetic code is non-overlapping, means sequence of 6 bases codes for only 2 amino acids. And next is commaless codon. There is no any gap, space or comma between the 2 codons. And last is the genetic code has polarity. The reading direction of the genetic sequence is 5' to 3'. These are the simple 5 properties of the genetic code. हे टेबल थोडंसं तुम्ही ऑनलाईन सर्च करा आणि थोडंसं त्याचा अभ्यास करा. ह्या 5 प्रॉपर्टी ऐका आणि त्याच्यात तुम्हाला सापडतात का? डिजेनरेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय ते सापडते का? थोडंसं बघा. इथं आपण थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरला राहिलेल्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस करूया.